प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी 3 दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर कॅन्सर झाल्याची बातमी जाहीर केली आणि हे ऐकून त्यांच्या अनेक चाहत्यांना मोठा धक्काच बसला। सध्या मेधा मांजरेकर यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरू आहेत। या उपचाराचा पहिला टप्पा त्यांनी पार केला आहे। कॅन्सर असणारी मी एकटीच नाही असे म्हणत त्या सकारात्मकही राहिल्या आहेत। तसेच त्यांच्या मांजरेकर कुटुंबात 3 सदस्यांना कॅन्सरचे निदान झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। यामध्ये त्यांच्या आई आणि पती महेश मांजरेकर यांनाही यापूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते। याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, समोर आई आणि महेश मांजरेकर यांचं उदाहरण त्यांनी प्रत्यक्षात बघितलं आहे, त्यामुळेच या आजारातून मी देखील बरी होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मेधा मांजरेकर यांना कॅन्सरचे निदान झाले त्या अगोदर त्यांना एका ट्रिपला जायचे होते। ट्रिपवरून आल्यानंतर आपण टेस्ट करून घेऊ असा त्यांनी विचार केला। ट्रिपवरून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी टेस्ट करून घेतल्या। अजून काही टेस्ट कराव्या लागतील असं त्यांना सांगण्यात आलं। त्यानंतर त्यांना कॅन्सर झालंय हे कळल्यानंतर महेश मांजरेकर हे देखील अतिशय सकारात्मक होते। आता झालाच आहे तर ठीक होईल अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती। तसेच मेधा मांजरेकर यांना जेनेटिक कॅन्सर झाला आहे, कारण त्यांच्या आईला सुद्धा कॅन्सर होता। आजकाल फास्ट फूड, भेसळ यामुळे कित्येकांना कॅन्सर होतो। असंख्य गोष्टींमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे, पण मेधा मांजरेकर या खाण्याच्या बाबतीत नेहमीच काळजी घेतात। घरचं मातीच्या भांड्यात शिजवलेलं अन्न ते सगळ्यांना खाऊ घालतात, पण जेनेटिकमुळे त्यांना हा कॅन्सर झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे। यातून माझी आई बरी झाली आहे, महेश बरा झाला आहे, मी पण बरी होईल अशी सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे।